पाहिजे, अप्रोचेबल असले पाहिजे, त्याहीपेक्षा वस्तीगृहात मिळणाऱ्या सोयी सुविधा या अत्यंत सुलभ असल्या पाहिजे. कारण डिअरनेस महागाई वाढत चालली, त्या महागाईच्या दरामध्ये या सगळ्या मुलांना पैशाची मदत व्हायला पाहिजे. या सगळ्या हा बोला. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले की तुमचं आंदोलन आधी मागे घ्या, त्यानंतर आपण चर्चेला. भैया या ठिकाणी माझे सगळे नेते बोलतात आपण काही काळ सर्वांना मूर्ख बनवू शकतो, सर्व काळ काहींना मूर्ख बनवू शकतो, सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही. 7-12 कोरा करतो म्हणजे झालं नाही, 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणजे झालं नाही, 15 लाख जमा करतो झालं नाही. आणि अशा प्रकारे खोटं बोलून लोकांचे लिहून घेणं, ऍफिडेव्हिट लिहून घेणं ही अच्छी बात नाही. त्या नागपूरच्या मुलांसोबत अशी चर्चा केली की तुम्ही पहिल्यांदा तुमचं आंदोलन मागे घ्या, लिहून द्या की आम्ही सामोपचाराने हे आंदोलन मिटवलेलं आहे, आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहे. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या वतीने लोक कसे बोलू शकतात? आमचे आदिवासी म्हणजे खरं तर जिसं लागे वहितं न जाणे, बीजा क्या जाणे गवारा रे, ज्याचं जळते त्यालाच कळते. आणि मग आदिवासी मंत्री त्यांनी समजून घेतलं पाहिजे, तेही समजून घेत नाही. तुम्ही तर माझे पत्रकार बांधव, माझ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. माझं तरी तोडगा निघालेला नाही. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा तुमचं हे आंदोलन मागे घ्या, नंतर आम्ही विचार करू. या विद्यार्थ्यांची एक रास्त मागणी आहे की 5 ऑगस्टला निघालेला अन्यायकारक GR हा जो ना, हा GR रद्द झाला पाहिजे, वयाची अट कमी झाली पाहिजे, डीबीटी स्कीम थांबली पाहिजे, बोगस आदिवासी लोक लागलेले आहेत त्यांना नोकरीतून काढून आदिवासींना न्याय दिला पाहिजे. अशा प्रकारच्या रास्त मागण्या असताना देखील सरकार लक्ष देत नाही. याचा अर्थ मागील 95 सालापासून हे सरकार आदिवासीच्या विरोधामध्ये आहे. आमचा एक आदिवासी मंत्री संपूर्ण RSCच्या लोकांनी या वर्षी नाही मागच्या वर्षीपासून जागतिक आदिवासी दिवसावर बहिष्कार टाकलेला आहे. त्यांनी स्वतंत्र मिटिंग घेतली. हो, स्वतंत्र जगामध्ये आदिवासी दिवस साजरा होत आहे, या आदिवासींना 1% शुभेच्छा सुद्धा द्यायची नाही अशी स्वतंत्र RSCची मिटिंग झाली. कुठल्याही आमदाराने खासदार सुद्धा आदिवासी जागतिक दिवस साजरा करायचा नाही आणि त्यांना वर्गणी पण द्यायची नाही. अशा प्रकारे अँटी डेव्हलपमेंट, अँटी ह्युमॅनिटी ऍक्शन कशा प्रकारे गव्हर्नमेंट घेऊ शकतं? आम्ही लोकशाही स्वीकारलेली आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, प्रेम, शेजारधर्म, कणव, आत्मीयता आमचं पुढे ठरलेलं आहे की जर या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नसेल, खऱ्या अर्थानं हा विषय आम्हाला राजकीय करायचा नव्हता. माझ्या नागपूरचे विद्यार्थी मोरेभाई आम्हाला सुद्धा बोलले, आम्ही चुपचाप थांबलो. म्हटलं बेटा तुमचा लढा तुम्ही सुरू ठेवू द्या, तुम्हाला न्याय मिळू द्या. जर न्याय मिळतच नसेल तर अर्ध्या रात्री कुठल्याही क्षणी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि म्हणून परवा राहुल गांधी आले होते, त्यांनी शब्द दिला एका मुलींचा प्रश्न रेज केला तेव्हा, आणि मग राहुल गांधीने आदरणीय आमचे डॉक्टर विक्रांत भुरिया आणि आम्हाला दोघांनी सूचना केली, आमचे शिवराज मोरे सगळ्यांना सांगितलं लाख काय झालं तरी चालेल पण तिथून हटायचं नाही. माझ्या मुलांना न्याय मिळत नसेल तर राहुल गांधी सुद्धा डायरेक्ट याच्यामध्ये उतरणार आहे. त्यांनी स्वतंत्र पत्र पण दिलेलं आहे. वेळापूर्वी हॉस्टेलमध्ये परिस्थिती आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला. तिथे लाईट नाहीये, तिथे मुलींना वसतिगृह आहेत, तिथे उंदरे येत आहेत, साप निघतायत, ज्या सापामुळे 3 जणांचा ऑलरेडी मृत्यू झालाय, ती साप आहेत. चौथी गोष्ट म्हणजे सॅनिटरी नॅपकिनचं त्यांनी वेंडिंग मशीन लावलंय पण त्याला इलेक्ट्रिक बल्बच कुठे दिलेलं नाहीये. हे सगळं जरी असलं ही परत जेव्हा मुली येतात हॉस्टेलवरून येऊ देत किंवा घरून येऊ देत त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते असा मुलींचा आरोप आहे. म्हणून आता आदरणीय विक्रांत भुरिया यांनी सांगितलेलं की जशी इतरांना ईच अँड एव्हरी पर्सन शुड बी ट्रीटेड इक्वल बिफोर द लॉ. ज्या बाकीच्या मुलींना जशा प्रकारची ट्रीटमेंट मिळते त्यांचं ह्युमिलेशन होत नाही, अपमान होत नाही, तशाच प्रकारची भूमिका आदिवासी विकास विभागाने घेतली पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या स्थितीमध्ये ते होणार. विशेष असा आहे की या सगळ्या प्रकारच्या त्रुटी याच्यासाठी आहे. मी तर आदिवासी मंत्र्यांना आणि आमच्या देवेंद्रांना विनंती करतो की आदिवासी विकास विभागाची सुंदर सुपरविजन करणारी यंत्रणा महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे. 1,500 शाळा माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे, मी एज्युकेशन मंत्री होतो, तर दिसेल तशी शाळा जायचो, जसा भेटून तशी कारवाई करायचो. सुपरविजन करणारी, इन्स्पेक्शन करणारी, ऑब्झर्वेशन करणारी आणि ऍक्शन घेणारी अथॉरिटी यांनी निर्माण केली पाहिजे. एकही डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर नाही, एकही ट्रायबल कमिशनर बाहेर येत नाही, आदिवासी सेक्रेटरी बाहेर येत नाही. माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे, माझी स्वतःची शाळा असते त्यांनी माझ्या शाळेमध्ये येऊन पाहिलं पाहिजे, मला शोकात नोटीस दिली पाहिजे, नसेल दोन नोटीस दिल्याच्या नंतर कारवाई केली पाहिजे. होऊ शकते, मनाने ठरवलं तर काय होऊ शकते. मी माझ्या काळामध्ये 6.5 लाख मास्टर लोक होते आणि हजारो शाळा होत्या, तेव्हा मी जशी भेटेल तशी कारवाई करत होतो. माझा महाराष्ट्र 20 वर्ष गुणवत्तेमध्ये 17व्या नंबर होता, पण माझ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र गुणवत्तेमध्ये 3ऱ्या नंबर, दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्र. होऊ शकतं नाही, मनावर जर घेतलं तर काहीही होऊ शकतं. अशा प्रकारचे माझा आत्मविश्वास आहे. या विद्यार्थ्यांच्याकडे बघून यांना मरू देता कामा नये. हे माझ्या देशाचे भवितव्य आहे, हे माझ्या देशाचे पिलर आहे. ते अशा प्रकारे संवेदनशीलता जपून माझ्या लोकांनी या राज्यकर्त्यांनी इथे आलं पाहिजे, यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिवेश न बाळगता मानवतेच्या दृष्टिकोनातून, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्या लोकांनी इथे यावं आणि यांच्या समस्या सोडाव्या, यासाठी आम्ही ठामपणे उभं. दादा ही आम्हाला लाजीरवाण आहे, शर्मेची बाब आहे ही. 1% यांना कुठल्याही प्रकारचा उपोषण करण्याची वेळा येताच कामा नये. आणि मी इथले ATC आहे, ट्रायबल कमिशनर आहे, ट्रायबल सेक्रेटरी सांगतात की तुम्ही तमाशा बंद करा. त्यांना लाज कशी वाटत नाही? बाबासाहेबांच्या मेहरबानी पदावर बसलेला एक माझा सेक्रेटरी असा कसा बोलू शकतो? वाघमारे बोलले, वाघमारे सेक्रेटरी, आदिवासी सेक्रेटरी आहे, दादा बोलले की नाही? हा, त्यांना लाज कशी वाटत नाहीये?
आणि मुलींनाही असं सांगण्यात आलं की तुमच्या आजूबाजूला कारवाई नाही, त्याला तात्काळ निलंबित नाही, त्याला टर्मिनेट केला पाहिजे, हा मताचा मी आहे. वाघमारे म्हणा की ह्या समस्या न ऐकून घेत तुमचा तमाशा बंद करा. त्या नालायकांना असं कसं वाटतं, ही लहान लहान मुलं आहे, माझ्या देशाचं भवितव्य आहे. बाबासाहेबांचं आरक्षण होतं म्हणून वाघमारे त्या पदावर बसलेले आहे. मी सुद्धा एक आदिवासी खेड्यातला आलेला माणूस सुद्धा खऱ्या विद्यार्थ्यांचा अपमान केला. हो केलाय ना. हा विद्यार्थ्यांचा नाही, हा मानवतेचा अपमान आहे, हा ह्युमॅनिटीचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे, घटनेचा अपमान आहे. जेव्हा सापांच्या बाबतीत या सगळ्या विद्यार्थिनींना किंवा अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही आदिवासी आहात, तुम्हाला साप पकडता यायला हवं. हे मुलं इथे शिक्षण घ्यायला येतात की आम्ही साप पकडायला येतात, असा आरोप आहे विद्यार्थ्यांचा. माझी या संपूर्ण पर्यवेक्षण करणाऱ्या यंत्र पीओ असेल, एपीओ असेल, एटी असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.